नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आत्या आलेल्या होत्या, बऱ्याच दिवसापासून लेकीकडे गेलेल्या होत्या आणि त्या आल्या तेव्हा ना भरपूर सारे आंबे घेऊन आलेले, केसर आंबा. तर त्या आल्या आणि आमरसपुरी कर म्हणाल्या आणि आहोंचं म्हणणं होतं की आता पावसाळा आहे, आमरसपुरी नको करू, वरण भात कर. तर कारण ना पोट बिघडण्याची शक्यता असते पाऊस पडल्यामुळे आमरस खाऊन. तर त्यांचं म्हणणं होतं की आमरस नको करू, वरण भात कर. मी वरण भात पण लावला आणि आमरस पुरी पण करायला घेतलेली. इथे ना आमरस करून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवू म्हटलं आणि मग नंतर पुरी आणि चपात्या लाटूया. तर इथे आमरस करून फ्रीजमध्ये ठेवलेला आणि वरण भात पण झालेलं होतं. एकीकडे ना बटाट्याची भाजी पण मी करून घेतलेली होती. इथे ना पुरी लाटून घेते, आता चपात्या पण सोबतच लाटून घेत आहे. माझं काय आता दोन्ही पण सोबतच मी मस्तपैकी हाणणार होते. वरण भात पण माझ्या आवडीचं होतं आणि आमरसपुरीसुद्धा माझ्या आवडीची होती. इथे दोन्ही करून घेतलं. चला मग आम्ही मस्त एन्जॉय करतो आजचं जेवण. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.